विभागयोगः। श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारः बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः। एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च जन्म मृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम्। असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु। मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि। अध्यात्मज्ञाननित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते। अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च। बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयम् दूरस्थं चान्तिके च तत्। अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयम् ग्रसिष्णुप्रभविष्णु च। ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते। ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः। मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते। प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्। कार्यकरणकर्तृत्वे हेतुप्रकृतिरुच्यते। पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान्।
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तः देहेऽस्मिन् पुरुषः परः यमेवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः यावत् सञ्जायते किञ्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावम् एकस्तमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथा नोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः प्रश्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। अस्य श्रीललितासहस्रनामस्तोत्रमाला मन्त्रस्य वशिन्यादिवाग्देवता ऋषयः अनुष्टुप् छन्दः श्रीललिता परमेश्वरी देवता श्रीमद्वाग्भवकूटेति बीजं मध्यकूटेति शक्तिः शक्तिकूटेति कीलकं श्रीललिता महात्रिपुरसुन्दरी प्रसादसिद्धिद्वारा चिन्तितफलावाप्त्यर्थे जपे विनियोगः ध्यानं सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुर तारानायकशेखरां स्मितमुखीमापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत्परामम्बिकाम्। श्रीमाता श्रीमहाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुण्डसम्भूता देवकार्यसमुद्यता
उद्यद्भानुसहस्राभा चतुर्बाहुः समन्विता रागस्वरूपपाषाढ्या क्रोधाकाराङ्कुशोज्ज्वला मनोरूपेक्षुकोदण्डा पञ्चतन्मात्रसायका निजारुणप्रभापूरा मज्जद्ब्रह्माण्डमण्डला चम्पकाशोकपुन्नाग सौगन्धिकलसत्कचा उर्विन्दमणिश्रेणी कनककोटीरमण्डिता अष्टमी चन्द्रविभ्राज दलिकस्थलशोभिता मुखचन्द्रकलङ्काभा मृगनाभिविशेषका वदनस्मरमाङ्गल्या ग्रहतोरणचिल्लिका वक्त्रलक्ष्मी परिवाह चलन्मेनाभलोचना नवचम्पकपुष्पाभनासा दण्डविराजिता ताराकान्तितिरस्कारी नासाभरणभासुरा कदम्बमञ्जरी क्लप्ता कर्णपूरमनोहरा ताटङ्कयुगलीभूता तपनोडुपमण्डला पद्मरागशिलादर्शा परिभाविकपोलभूः नवविद्रुमबिम्बश्रीन्यक्कारिरगनच्छदा शुद्धविद्याकुराकारा द्विजपङ्क्तिद्वयोज्ज्वला कर्पूरवीटिकामोदा समाकर्षद्दिगन्तरा निजसल्लापमाधुर्या विनिर्भर्सितकच्छपि मन्दस्मितप्रभापूरा मज्जत्कामेशमानसा अनाकलितसादृश्या चुबुकश्रीविराजिता कामेशबद्धमाङ्गल्या सूत्रशोभितकन्दरा कनकाङ्गदकेयूर कमनीयभुजान्विता रत्नत्रैवेयचिन्ताकलोला मुक्ताफलान्विता कामेश्वर प्रेमरत्नमणिप्रतिपणसनी नाभ्यालवालरोमाली लताफलकुचद्वयी लक्षरोमलताधारा तासमुन्नेयमध्यमा स्तनभारतन्मध्या पट्टबन्धवलित्रया अरुणारुणकौसुम्बा वस्त्रभास्वत्कटीतटी रत्नकिङ्किणिकारम्या रशनाधामभूषिता कामेशज्ञातसौभाग्य मार्गवोरुद्वयान्विता माणिक्यमकुटाकारा जानुद्वयविराजिता इन्द्रगोपपरिक्षिप्ता स्मरतूणाभजङ्गिका गूढगुल्पा कूर्मपृष्ठा जयिष्णुप्रपदान्विता नखदीदीति सञ्चन्ना नमज्जन्नतमो गुणा पदद्वयप्रभाजाला पराकृतसरोर्वा चिञ्जानमणिमञ्जीरा मण्डितश्रीपदाम्बुजा मराली मन्दगमना महालावण्यशेवधिः सर्वारुणानवन्द्याङ्गी सर्वाभरणभूषिता शिवकामेश्वराङ्कस्था शिवा स्वाधीनवल्लभा सुमेरुमध्यशृङ्गस्था श्रीमन्नगरनायिका चिन्तामणिग्रहान्तस्था पञ्चब्रह्मासनस्थिता महापद्माटवी संस्था कदम्बवनवासिनी सुधासागरमध्यस्था कामाक्षी कामदायिनी देवर्षिगणसङ्घात स्तूयमानात्मवैभवा गण्डासुरवधोद्युक्ता शक्तिसेना समन्विता सम्पत्करी समारूढा सिन्दूरव्रजसेविता अश्वारूढाधिष्ठिताश्वा कोटिकोटिविरावृता चक्रराजरथारूढा सर्वायुधपरिष्कृता गेयचक्ररथारूढा मन्त्रिणी परिसेविता गिरिचक्ररथारूढा दण्डनाथा पुरस्कृता ज्वालामालिनिकाक्षिप्ता वह्निप्राकारमध्यगा बण्डसैन्यवधोद्युक्ता शक्तिविक्रमहर्षिता नित्या पराक्रमाटोपा निरीक्षणसमुत्सका बण्डपुत्रवधोद्युक्ता बाला विक्रमनन्दिता मन्त्रिण्यम्बा विरचिता विशङ्गवदतोषिता विशुक्रप्राणहरणा वाराही वीर्यनन्दिता कामेश्वरमुखालोका कल्पिता श्रीगणेश्वरा महागणेश निर्भिन्ना विघ्नयन्त्रप्रहर्षिता बण्डासुरेन्द्र निर्मुक्ता शस्त्रप्रत्यस्त्रवर्षिणी कराङ्गुलिनकोत्पन्ना नारायण दशाकृतिः महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका कामेश्वरास्त्र निर्दग्धा सबण्डासुरशून्यका ब्रह्मोपेन्द्रमहेन्द्रादि देव संस्तुत वैभवा हरनेत्राग्निसन्दग्धा कामसञ्जीवनौषधिः श्रीमद्वाघवकूटैक स्वरूपमुखपङ्कजा
ಕಂಠಾದಕಟಿಪರ್ಯಂತ ಮಧ್ಯಕೂಟಸ್ವರೂಪಿಣಿ ಶಕ್ತಿಕೂಟೈಕತಾಪನ್ನ ಕಟ್ಯದೋಭಾಗಧಾರಿಣಿ ಮೂಲಮಂತ್ರಾತ್ಮಿಕಾ ಮೂಲಕೂಟತ್ರಯ ಕಲೇವರ ಕುಲಾಮೃತೈಕರಸಿಕಾ ಕುಲಸಂಕೇತ ಪಾಲಿನಿ ಕುಲಾಂಗನಾ ಕುಲಾಂತಸ್ಥ ಕೌಲಿನಿ ಕುಲಯೋಗಿನಿ ಅಕುಲಾ ಸಮಯಾಂತಸ್ಥ ಸಮಯಾಚಾರ ತತ್ಪರ ಮೂಲಾಧಾರೈಕ ನಿರಯ ಬ್ರಹ್ಮ ಗ್ರಂಥಿ ವಿವೇದಿನಿ ಮಣಿಪೂರಾಂತರುದಿತ ವಿಷ್ಣು ಗ್ರಂಥಿ ವಿವೇದಿನಿ ಆಜ್ಞಾ ಚಕ್ರಾಂತರಾಲಸ್ಥ ರುದ್ರ ಗ್ರಂಥಿ ವಿವೇದಿನಿ ಸಹಸ್ರಾರಾಂಬುಜಾರೂಢ ಸುಧಾ ಸಾರಾಭಿವರ್ಷಿಣಿ ತಡಿಲ್ಲತಾ ಸಮರುಚಿ ಷಟ್ಚಕ್ರೋಪರಿ ಸಂಸ್ಥಿತ ಮಹಾಶಕ್ತಿ ಕುಂಡಲಿನಿ ಬಿಸತಂತು ಗಣೀಯಸಿ ಭವಾನಿ ಭಾವನಾಗಮ್ಯ ಭವಾರಣ್ಯ ಕುಟಾರಿಕಾ ಭದ್ರಪ್ರಿಯ ಭದ್ರಮೂರ್ತಿ ಭಕ್ತ ಸೌಭಾಗ್ಯದಾಯಿನಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರಿಯ ಭಕ್ತಿಗಮ್ಯ ಭಕ್ತಿ ವೈಶ್ಯಾಭಯಾಪಹ ಶಾಂಭವಿ ಶಾರದಾರಾಧ್ಯ ಶರ್ವಾಣಿ ಶರ್ಮದಾಯಿನಿ ಶಾಂಕರಿ ಶ್ರೀಕರಿ ಸಾಧ್ವಿ ಶರಶ್ಚಂದ್ರ ನಿವಾರಣ ಶಾಂತೋದರಿ ಶಾಂತಿಮತಿ ನಿರಾಧಾರ ನಿರಂಜನ ನಿರ್ಲೇಪ ನಿರ್ಮಲ ನಿತ್ಯ ನಿರಾಕಾರ ನಿರಾಕುಲ ನಿರ್ಗುಣ ನಿಷ್ಕಲ ಶಾಂತ ನಿಷ್ಕಾಮ ನಿರುಪಪ್ಲವ ನಿತ್ಯ ಮುಕ್ತ ನಿರ್ವಿಕಾರ ನಿಷ್ಪ್ರಪಂಚ ನಿರಾಶ್ರಯ ನಿತ್ಯ ಶುದ್ಧ ನಿತ್ಯ ಬುದ್ಧ ನಿರವಧ್ಯ ನಿರಂತರ ನಿಷ್ಕಾರಣ ನಿಷ್ಕಲಂಕ ನಿರುಪಾಧಿ ನಿರೀಶ್ವರ ನಿರಾಗಾರಾಗಮಥನಿ ನಿರ್ಮದಾ ಮದನಾಶಿನಿ ನಿಶ್ಚಿಂತ ನಿರಹಂಕಾರ ನಿರ್ಮೋಹ ಮೋಹನಾಶಿನಿ ನಿರ್ಮಮಾ ಮಮತಾ ಹಂತ್ರಿ ನಿಷ್ಪಾಪ ಪಾಪನಾಶಿನಿ ನಿಷ್ಕ್ರೋಧ ಕ್ರೋಧ ಶಮನಿ ನಿರ್ಲೋಭ ಲೋಭನಾಶಿನಿ ನಿಸ್ಸಂಶಯ ಸಂಶಯಗ್ನಿ ನಿರ್ಭವ ಭವನಾಶಿನಿ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ನಿರಾಬಾಧ ನಿರ್ಭೇದ ಭೇದನಾಶಿನಿ ನಿರ್ನಾಶ ಮೃತ್ಯುಮಥನಿ ನಿಷ್ಕ್ರಿಯ ನಿಷ್ಪರಿಗ್ರಹ ನಿಸ್ತುಲ ನೀಲಚುಕುರ ನಿರಪಾಯ ನಿರತ್ಯಯ ದುರ್ಲಭ ದುರ್ಗಮ ದುರ್ಗಾ ದುಃಖ ಹಂತ್ರಿ ಸುಖಪ್ರದ ದುಷ್ಟ ದೂರ ದುರಾಚಾರ ಶಮನಿ ದೋಷವರ್ಜಿತ ಸರ್ವಜ್ಞ ಸಾಂದ್ರ ಕರುಣಾ ಸಮಾನಾಧಿಕ ವರ್ಜಿತ ಸರ್ವಶಕ್ತಿಮಯಿ ಸರ್ವಮಂಗಲ ಸದ್ಗತಿಪ್ರದ ಸರ್ವೇಶ್ವರಿ ಸರ್ವಮಯಿ ಸರ್ವಮಂತ್ರ ಸ್ವರೂಪಿಣಿ ಸರ್ವಯಂತ್ರಾತ್ಮಿಕ ಸರ್ವತಂತ್ರ ರೂಪಾ ಮನೋನ್ಮನಿ ಮಾಹೇಶ್ವರಿ ಮಹಾದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮೃಡಪ್ರಿಯ ಮಹಾರೂಪ ಮಹಾಪೂಜ್ಯ ಮಹಾಪಾತಕನಾಶಿನಿ ಮಹಾಮಾಯಾ ಮಹಾಸತ್ವ ಮಹಾಶಕ್ತಿರ್ಮಹಾರತಿ ಮಹಾಭೋಗ ಮಹೇಶ್ವರ್ಯ ಮಹಾವೀರ್ಯ ಮಹಾಬಲ ಮಹಾಬುದ್ಧಿರ್ಮಹಾಸಿದ್ಧಿರ್ಮಹಾಯೋಗೇಶ್ವರೇಶ್ವರಿ ಮಹಾತಂತ್ರ ಮಹಾಮಂತ್ರ ಮಹಾಯಂತ್ರ ಮಹಾಸನ ಮಹಾಯಾಗ ಕ್ರಮಾರಾಧ್ಯ ಮಹಾಭೈರವ ಪೂಜಿತ ಮಹೇಶ್ವರ ಮಹಾಕಲ್ಪ ಮಹಾತಾಂಡವ ಸಾಕ್ಷಿಣಿ ಮಹಾಕಾಮೇಶ ಮಹಿಷಿ ಮಹಾತ್ರಿಪುರ ಸುಂದರಿ ಚತುಷ್ಷಷ್ಟ್ಯುಪಚಾರಾಢ್ಯ ಚತುಷ್ಷಷ್ಟಿ ಕಲಾಮಯಿ ಮಹಾಚತುಷ್ಷಷ್ಟಿ ಕೋಟಿ ಯೋಗಿನಿ ಗಣಸೇವಿತ ಮನು ವಿದ್ಯಾ ಚಂದ್ರ ವಿದ್ಯಾ ಚಂದ್ರಮಂಡಲ ಮಧ್ಯಗ ಚಾರು ರೂಪ ಚಾರುಹಾಸ ಚಾರು ಚಂದ್ರಕಲಾಧರ ಚರಾಚರ ಜಗನ್ನಾಥ ಚಕ್ರ ರಾಜನಿಕೇತನ ಪಾರ್ವತಿ ಪದ್ಮನಯನ ಪದ್ಮರಾಗ ಸಮಪ್ರಭ ಪಂಚ ಪ್ರೇತಾಸನಾಸೀನ ಪಂಚ ಬ್ರಹ್ಮ ಸ್ವರೂಪಿಣಿ ಚಿನ್ಮಯಿ ಪರಮಾನಂದ ವಿಜ್ಞಾನ ಘನರೂಪಿಣಿ ಜ್ಞಾನ ಧ್ಯಾನ ರೂಪ ಧರ್ಮ ಧರ್ಮ ವಿವರ್ಜಿತ ವಿಶ್ವರೂಪ ಜಾಗರಣಿ ಸ್ವಪದಿ ತೈಜಸಾತ್ಮಿಕ ಸುಪ್ತ ಪ್ರಾಜ್ಞಾತ್ಮಿಕ ತುರ್ಯ ಸರ್ವಾವಸ್ಥಾ ವಿವರ್ಜಿತ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ್ರಿ ಬ್ರಹ್ಮರೂಪ ಗೋಪ್ತ್ರಿ ಗೋವಿಂದ ರೂಪಿಣಿ ಸಂಹಾರಿಣಿ ರುದ್ರರೂಪ ತಿರೋಧಾನಕರೀಶ್ವರಿ ಸದಾಶಿವಾನುಗ್ರಹದ ಪಂಚಕೃತ್ಯಪರಾಯಣ ಭಾನುಮಂಡಲ ಮಧ್ಯಸ್ಥ ಭೈರವಿ ಭಗಮಾಲಿನಿ ಪದ್ಮಾಸನ ಭಗವತಿ ಪದ್ಮನಾಭ ಸಹೋದರಿ ಉನ್ಮೇಷ ನಿಮಿಷೋತ್ಪನ್ನ ವಿಪನ್ನ ವಿಮಲಾವಲಿ ಸಹಸ್ರಶೀರ್ಷ ವದನ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಿ ಸಹಸ್ರಪಾತ್ ಆ ಬ್ರಹ್ಮ ಕೀಟ ಜನನಿ ವರ್ಣಾಶ್ರಮ ವಿದಾಯಿನಿ ನಿಜಜ್ಞಾರೂಪ ನಿಗಮ ಪುಣ್ಯ ಪುಣ್ಯ ಫಲಪ್ರದ ಶ್ರುತಿ ಸೀಮಂತ ಸಿಂಧೂರಿ ಶತಪಾದಾಬ್ಜಧೂಲಿಕ ಸಕಲಾಗಮ ಸಂದೋಹ ಶುಕ್ತಿ ಸಂಪುಟ ಮೌಕ್ತಿಕ ಪುರುಷಾರ್ಥ ಪ್ರದ ಪೂರ್ಣ ಭೋಗಿನಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ಅಂಬಿಕಾನಾದಿ ನಿಧನ ಹರಿ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ಸೇವಿತ ನಾರಾಯಣಿ ನಾದರೂಪ ನಾಮರೂಪ ವಿವರ್ಜಿತ
ह्रींकारी धीमतीरत्या हेयोपादेयवर्जिता राजराजाचिता राज्ञी रम्या राजीवलोचना रञ्जनी रमणीरस्या रणकिङ्किणीमेखला रमा राजेन्दुवदना रतिरूपा रतिप्रिया रक्षाकरी राक्षसग्नी रामा रमणलम्पटा काम्या कामकलारूपा कदम्ब कुसुमप्रिया कल्याणी जगति कंदा करुणारससागरा कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविह्वला विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णुमाया विलासिनी क्षेत्र स्वरूपा क्षेत्रेशी क्षेत्र क्षेत्रज्ञ पालिनी क्षय वृद्धि विधि निर्मुक्ता क्षेत्रपाल समर्चिता विजया विमला वन्द्या वन्दारु जनवत्सला वाग्वादिनी वामकेशी वैनिमण्डलवासिनी भक्तिमत्कल्पलतिका पशुपाश विमोचिनी संवृता शेषपाखण्डा सदाचार प्रवर्तिका तापत्रयाग्निसन्तप्ता समायातन चन्द्रिका तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा चितिस्तत्त्वदलक्षार्था चिदेकरस्वरूपिणी स्वात्मानन्दलविभूता ब्रह्माद्यानन्दसन्तति परा प्रत्यक्षिति रूपा पश्यन्ति परदेवता मध्यमा वैखरी रूपा भक्तमानसहंसिका कामेश्वर प्राणनाडी कृतज्ञा कामपूजिता शृंगाररस संपूर्णा जया जालंधरस्थिता ओढ्यानपीठनिलया बिन्दुमण्डलवासिनी रहो यागक्रमाराध्या रहस्तर्पणतर्पिता सत्यप्रसादिनी विश्वसाक्षिणी साक्षिवर्जिता षडंग देवता युक्ता षाड्गुण्य परिपूरिता नित्यक्लिन्ना निरुपमा निर्वाण सुखदायिनी नित्या षोडशिका रूपा श्रीकंठाद्य शरीरिणी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी व्यापिनी विविधाकारा विद्या विद्यास्वरूपिणी महाकामेश नयना कुमुदाह्लाद कौमुदी भक्तहारतमो वेद भानुमद्भानुसन्ततिः शिवदूती शिवाराध्या शिवमूर्ति शिवङ्करी शिवप्रिया शिवपरा शिष्टेष्टा शिष्टपूजिता अप्रमेया स्वप्रकाशा मनोवाचा मगोचरा चिच्चेतनारूपा जडशक्तिर्जडात्मिका गायत्री व्यारती संध्या द्विजवृन्दनिषेविता तत्त्वासना तत्त्वमयी पञ्चकोशान्तरस्थिता निस्सिममहिमादित्य यौवनमदशालिनी मदघूर्णितरक्ताक्षी मदपाटलगण्डभूः चन्दनद्रवदिग्धाङ्गी चाम्पेय कुसुमप्रिया कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी कुलकुण्डालया कौलमार्गतत्परसेविता कुमारगणनाथाम्बा तुष्टिपुष्टिर्मतिर्धृतिः शान्ति स्वस्तिमती कान्तिर्नन्दिनी विघ्ननाशिनी तेजोवती त्रिनयना लोलाक्षी कामरूपिणी मालिनी हंसिनी माता मलया सिद्धेश्वरी सिद्ध विद्या सिद्ध माता यशस्विनी विशुद्ध चक्र निलया रक्तवर्णातिलोचना कट्वांगादि प्रहरणा वदनैक समन्विता पायसान्न प्रिया त्वक्स्था पशुलोक भयंकरी अमृतादि महाशक्ति सौरताडाकिनीश्वरी अनाहुताब्ज निलया श्यामा भावदनद्वया दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादिधरा रुधिर संस्थिता कालरात्रादिशक्तो गौरता स्निग्धौदन प्रिया महावीरेन्द्र वरदा राकिण्यम्बा स्वरूपिणी मणिपूराब्ज निलया वदनत्रय संयुता वज्राधिकायुधोपेता डामर्यादिहरावृता रक्तवर्णा मांसनिष्ठा गुणान्न प्रीतमानसा समस्त भक्त सुखदा लाकिन्यम्बा स्वरूपिणी स्वादिष्ठानाम्बुजगता चतुर्वक्त्र मनोहरा शूलाध्यायुध संपन्ना पीतवर्णातिगर्विता मेधोनिष्ठा मधुप्रीता बन्दिन्यादि समन्विता दर्जन्यासक्तहृदया काकिनी रूपधारिणी मूलाधाराम्बुजारूढा पंचवक्त्रादि संस्थिता अंकुशादि प्रहरणा वरदादिनिषेविता मुद्गौदना सक्तचित्ता साकिन्यम्बा स्वरूपिणी
आज्ञा चक्राब्द निलया शुक्लवर्णा षडानना मज्जा संस्था मुंसवती मुख्य शक्ति समन्विता हरिद्रानैकरसिका हाकिनी रूपधारिणी सहस्रदल पद्मस्था सर्ववर्णोपशोभिता सर्वायुधरा शुक्ल संस्थिता सर्वतोमुखी सर्वोदन प्रीत चित्ता याकिन्यम्बा स्वरूपिणी स्वाहा स्वदा मतिर्मेधा श्रुति स्मृतिरनुत्तमा पुण्य कीर्ति पुण्य लभ्या पुण्य श्रवण कीर्तना पुलोहजार्थिता बंध मोचनी बंधुरालका विमर्श रूपिणी विद्या वियदादि जगत प्रसूः सर्व व्याधि प्रशमनी सर्व मृत्यु निवारिणी अग्रगण्या जिन्य रूपा कलिकल्मषनाशिनी कात्यायनी कालहंत्री कमलाक्ष निषेविता तांबूल पूरित मुखी दाढिमी कुसुम प्रभा मृगाक्षी मोहिनी मुख्या मृडानी मित्र रूपिणी नित्य तृप्ता भक्त नियंत्री निखिलेश्वरी मैत्रादिवासना लभ्या महाप्रलय साक्षिणी पराशक्ति परानिष्ठा प्रज्ञान रूपिणी माधुर्यपानाल सामत्ता मात्र कावर्ण रूपिणी महाकैलास निलया मृणाल मृदोलता महनीय दया मूर्तिर्महासाम्राज्यशालिनी आत्मविद्या महाविद्या श्री विद्या काम सेविता श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका कटाक्ष किंकरी भूता कमला कोटि सेविता शिरस्थिता चंद्रनिभा बालस्तेन्द्रधनुप्रभा हृदयस्तार विप्रख्या त्रिकोणांतर दीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी धरांदोलित दीर्घाक्षी धरासोज्वलन्मुखी गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गो माता गो जन्मभूः देवेशी दंडनीतिस्था दहराकाश रूपिणी प्रतिपन्मुख्य राकांता तिथिमंडल पूजिता कलात्मिका कलानाथा काव्यालाप विनोदिनी सचामरमावाणी सव्य दक्षिण सेविता आदिशक्तिरमेयात्मा परमा पावनाकृतिः अनेक कोटि ब्रह्मांड जननी दिव्य विग्रह लिंकारी केवला गुह्या कैवल्य पददायिनी त्रिपुरा त्रिजगद्वन्द्या त्रिमूर्ति श्रीशेश्वरी त्र्यक्षरी दिव्य गंगाढ्या सिंधूर तिलकांचिता उमा शैलेन्द्र तनया गौरी गंधर्व सेविता विश्वगर्भा स्वर्णगर्भा वरदा वागदीश्वरी ध्यानगम्या परिच्छेद्य ज्ञानदाज्ञान विग्रह सर्व वेदांत संवेद्या सत्यानंद स्वरूपिणी लोपामुद्रार्चिता लीला क्लप्ता ब्रह्मांड मंडला अदृश्यादृश्य रहिता विज्ञात्री वेदवर्जिता योगिनी योगदा योग्या योगानंदा योगंधरा इच्छा शक्ति ज्ञान शक्ति क्रिया शक्ति स्वरूपिणी सर्वाधारा सुप्रतिष्ठा सदसद्रूपधारिणी अष्टमूर्तिरजा चैत्री लोकयात्रा विदायिनी एकाकिनी भूमरूपा निर्द्वैता द्वैतवर्जिता अन्नदा वसुधा वृद्धा ब्रह्मात्मैक्य स्वरूपिणी बृहति ब्राह्मणी ब्राह्मी ब्रह्मानंदा बलिप्रिया भाषा रूपा बृहत्सेना भावा भाव विवर्जिता सुखाराध्या शुभकरी शोभना सुलभागति राजराजेश्वरी राज्यदायिनी राजवल्लभा राजकृपा राजपीठा राज्यलक्ष्मी घोषणाता चतुरंग बलेश्वरी साम्राज्यदायिनी सत्यसंधा सागर मेखला दीक्षिता दैत्य शमनी सर्वलोकवशंकरी सर्वार्थदात्री सावित्री सच्चिदानंद रूपिणी देशकाला परिच्छिन्ना सर्वगा सर्वमोहिनी सरस्वती शास्त्रमयी गुहांबा गुह्य रूपिणी सर्वोपाधि विनिर्मुक्ता सदा शिवपतिव्रता संप्रदायेश्वरी साध्वी गुरुमंडल रूपिणी कुलोत्तीर्णा बकाराध्या माया मधुमती मयी गणांबा गुह्यकाराध्या कोमलांगी गुरुप्रिया स्वतंत्रा सर्वतंत्रेशी दक्षिणामूर्ति रूपिणी सनकादि समाराध्या शिवज्ञान प्रदायिनी चित्कलानंद कलिका प्रेम रूपा प्रियंकरी नाम पारायण प्रीता नंदी विद्यानटेश्वरी मिथ्या जगदधिष्ठाना मुक्तिदा मुक्ति रूपिणी लास्य प्रिया लयकरी लज्जारंभादि वंदिता भवदा वसुधा वृष्टि पापारण्यदानला दौर्भाग्य दूलवातूला जराध्वांतर विप्रभा भाग्याब्धिचंद्रिका भक्त चित्त केकिनागना रोग पर्वत दंभोरी मृत्युधारु कुटारिका
महेश्वरी महाकाली महाग्रासा महाशना अपर्णा चंडिका चंडमुंडा सुरविशोदिनी शराक्षरात्मिका सर्वलोकेशी विश्वधारिणी त्रिवर्गदा त्रिस्वगा त्र्यंबका त्रिगुणात्मिका स्वर्गापवर्गदा शुद्धा जपा पुष्पलिपाकृति ओजोवती द्युतिधरा यज्ञरूपा द्व्यव्रता दुराराध्या दुरादर्श पाटली कुसुम प्रिया महती मेरु निलया मंदार कुसुम प्रिया विराराध्या विराट रूपा विरजा विश्वतोमुखी प्रत्यग रूपा पराकाशा प्राणदा प्राणरूपिणी मातांड भैरवाराध्या मंत्रिणी हस्तराजदू त्रिपुरेशी जयसेना निस्त्रयी गुण्या परापरा सत्य ज्ञानानंद रूपा सामरस्य परायणा कपर्दिनी कलामाला काम दुःखामरूपिणी कला निधि काव्य कला रसज्ञा रससेवधिः पुष्टा पुरातना पूज्या पुष्करा पुष्करेक्षणा परं ज्योति परं धामा परमाणु परात्परा पाशहस्ता पाशहन्त्री परमन्त्र विवेदिनी मूर्ता मूर्ता नित्यतप्ता मुनिमानसहंसिका सत्यव्रता सत्यरूपा सर्वान्तर्यामिनी सती ब्रह्माणी ब्रह्मजननी बहुरूपा उदार्जिता प्रसवित्री प्रचंडाज्ञा प्रतिष्ठा प्रकटाकृतिः प्राणेश्वरी प्राणदात्री पंचाशत्पीठरूपिणी विशृंखला विविक्तस्था वीरमाता व्यक्प्रसूः मुकुंदा मुक्तिनिलया मूलविग्रहरूपिणी भावज्ञा भवरोगग्नि भवचक्रप्रवर्तिनी छन्दसारा शास्त्रसारा मंत्रसारा तलोदरी उदार कीर्तिरुद्धामा वैभवा वर्णरूपिणी जन्म मृत्यु जरा तप्ता जन विश्रांतिदायिनी सर्वोपनिषदुत्कृष्टा शान्त्यतीतकलात्मिका गंभीरा गगनान्तस्था गर्विता गानलोलुपा कल्पनारहिता काष्ठा कांता कांतार्थ विग्रह कार्यकारण निर्मुक्ता कामकेलितरंगिता कनक कनकताटंका लीला विग्रहधारिणी अजाक्षय विनिर्मुक्ता मुक्ता क्षिप्र प्रसादिनी अंतर्मुख समाराध्या बहिर्मुख सुदुर्लभा त्रयी त्रिवर्ग निलया त्रिस्ता त्रिपुरमालिनी निरामया निरालंबा स्वात्मा रामा सुधास्रतिः संसार पंक निर्मग्न समुद्धरण पंडिता यज्ञ प्रिया यज्ञकर्त्री यजमान स्वरूपिणी धर्माधारा धनाध्यक्षा धन धान्य विवर्धिनी विप्रप्रिया विप्ररूपा विश्वभ्रमणकारिणी विश्वग्रासा विद्रुमाभा वैष्णवी विष्णुरूपिणी अयोनिर्योनि निलया कूटस्था कुलरूपिणी वीरगोष्ठी प्रिया वीरा नैष्कर्म्यानादरूपिणी विज्ञान कलना कल्या विदग्धा वैन्दवासना तत्त्वाधिका तत्त्वमयी तत्त्वमर्थस्वरूपिणी सामगान प्रिया सौम्या सदा शिवकुटुम्बिनी सव्यापसव्य मार्गस्था सर्वापद्विनिवारिणी स्वस्था स्वभाव मधुरा धीरा धीर समर्चिता चैतन्यार्घ्य समाराध्या चैतन्य कुसुम प्रिया सदोदिता सदा तुष्टा तरुणादित्य पाटला दक्षिणा दक्षिणाराध्या दरस्मेर मुखाम्बुजा कौलिनी केवलानर्घ्या कैवल्य पददायिनी स्तोत्र प्रिया स्तुतिमती श्रुति संस्कृत वैभवा मनस्विनी मानवती महेशी मंगलाकृतिः विश्वमाता जगद्धात्री विशालाक्षी विरागिणी प्रगल्भा परमोदारा परामोदा मनोमयी व्योमकेशी विमानस्था वज्रिणी वामकेश्वरी पंचयज्ञ प्रिया पंचप्रेता पंचाधिशायिनी पंचमी पंचभूतेशी पंचसंख्योपचारिणी शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शंभुमोहिनी धराधर सुधा धन्या धर्मिणी धर्मवर्धिनी लोकातीता गुणातीता सर्वातीता शमात्मिका बंधुक कुसुम प्रख्या बाला लीला विनोदिनी सुमंगली सुखकरी सुवेशाढ्या सुवासिनी सुवासिन्यचर प्रीता शोभना शुद्धमानसा बिंदु तर्पण संतुष्टा पूर्वजा त्रिपुरांबिका दशमुद्रा समाराध्या त्रिपुरा श्रीवशंकरी ज्ञान मुद्रा ज्ञान गम्या ज्ञान ज्ञेय स्वरूपिणी योनि मुद्रा त्रिकंडेशी त्रिगुणांबा त्रिकोणगा अनगाद्भुत चारित्र वांछितार्थ प्रदायिनी अभ्यासातिशय ज्ञाता षडद्वातीत रूपिणी अव्याज करुणामूर्ति रज्ञानद्वांत दीपिका
आबालगोपविदिता सर्वानुलङ्घ्य शासना श्रीचक्रराजनिलया श्रीमत्त्रिपुरसुन्दरी आबालगोपविदिता सर्वानुलङ्घ्य शासना श्रीचक्रराजनिलया श्रीमत्त्रिपुरसुन्दरी आबालगोपविदिता सर्वानुलङ्घ्य शासना श्रीचक्रराजनिलया श्रीमत्त्रिपुरसुन्दरी श्रीशिवा शिवशक्त्यैक्यरूपिणी ललिताम्बिका एवं श्रीललिता देव्या नाम्नां सहस्रकं जगुः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। नायकशेखरां श्रीतमुखीमालीनवक्षोरुहां पाणिभ्रामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्वलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत्वरामाम्बिकाम्। जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम अनु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दंशश्चतुर्भुजः प्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोगी पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्राशुरमोघः शुचिरुचितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः
महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत महावराहो गोविन्द सुषेण भरताङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदासाङ्गोजितः कृष्णो दृढसङ्कर्षणोच्युतः रक्षा पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगवानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसप्तमः दिवस्कृत् सर्वदग्रासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामसामगस्साम निर्वाणं वेषजं विशक सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदसृष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ते निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमताम्बरः श्रीरश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गशतानन्दो दण्ड्रिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीश शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरतः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनिहावीर शौरी शूरजनेश्वरः विलोकात्मा त्रिलोकेश केशवः केश्या हरिः कामदेवः कामपाल कामी कान्तकृतागमः अनिर्देशवपुर्विष्णुर्वीरो नन्दो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाप्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्ञ महायज्ञो महाहविः स्तव्यस्तवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णपूरयिता पुण्य पुण्यकीर्तिर्नामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गति सत्प्रति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासस्व्यामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासुरिरयो नलः दर्पः दर्पदो तृप्तो दुर्धरो तापराजितः विश्वमूर्ति महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्तिशताननः एकोनैकसहस्रं यत्तत्परमुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो गताशीरजलश्चलः अमानीमानन्दो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृत सुमेधामेधदूतन्या सत्यमेधाधराधरः तेजो ऋषो दितिधरः सर्वशस्त्रप्रताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्योमश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्बाहुश्चतुर्वेदविदेकवान् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुर्विक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्यः शिवाङ्गो लोकसारङ्गः सुन्दरः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभसुरोचनः अरुको वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्वभागीश्वरेश्वरः महारथो महागर्तो महाभूतो महारिधिः कुमुदकुन्दरकुन्दः पर्जन्यः पावनो निलः अमृतांशो मृतौ सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुरसिद्धः प्रजत्यकृतापनः व्यग्रोधो दुम्बरो सहस्रश्चाणूराङ्घ्रनिषूदनः सहस्राची सप्तजिह्वा सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिररघो चिन्त्यो भयकृद्भयनाशनः अणुग्रहकरशस्तूलो गुणप्रनिर्गुणो महान् वज्रदस्वज्रदस्वास्य प्राग्वंशवर्धनः द्वारप्रत्कटितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमश्रवणश्याम सुपर्णो वायुवाहनः
धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिताजमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियारोग्यप्रियकृतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योति सुरतिर्मुक्तबुद्धिभुः रविर्विरोचन सूर्य विलोचनः अनन्तो उदभुक्ता सुखदो नैकजो प्रजः अनिर्विण्ण सदा श्रीलोकाधिष्ठानमधिष्ठः सनातनः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृ स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः हरौद्रं पुण्डरी चक्रे विक्रम योगिदशासनः शब्दातिकः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरवेषरो दक्षिणापरः विद्वत्तमोदभय पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुनरो दुःखप्रनाशनः वीरः रक्षितमर्तो जीवनं पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीजितमन्युपयामः चतुरश्लोकवीरात्मा विदिशोरादिशो दिशः अनादिर्पूर्वो लक्ष्मी सुविरुचिराङ्गदः जननो जनजन्मादि भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो दाता पुष्पहास प्रजागरः पूर्वः सत्पथाचार प्राणदः प्रणवप्रणः प्रमाणं प्राणनिलय प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदैकात्मा जन्म मृत्युजरादिकः भूर्भुवः स्वस्तरस्तार सविता प्रतिकामः यज्ञपतिर्यज्वा यज्ञसाधनः देवकी नंदन सृष्टा क्षितीशा पापनाशनः शंखब्रह्नन्दकी चक्री शार्ङ्गधर्मा गदाधरः रताङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति वनमाली गदी शाल्की शङ्की चक्री च नन्दकी श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवो विरक्षतु वनमाली गदी शाल्की शङ्की चक्री च नन्दकी श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवो विरक्षतु वनमाली गदी शाल्की शङ्की चक्री च नन्दकी श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवो विरक्षतु नमः इति केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रमिन्द्रियाणामशेषेण प्रकीर्तितं भक्तिमान्यः सदोदितः शुचिसदतमासः सहस्रं वासुदेवस्य नाम्नाप्राप्नोति विपुलं अचलां श्रीमहात्मति श्रेयप्राप्नोति ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯರು ಹಾಗೂ ವಿದ್ವಾಂಸರಾದಂಥ ಶ್ರೀ ರಾಜೇಶ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡು ಇದುವರೆಗೆ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಂಪನ್ನಗೊಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಭಗವದ್ಗೀತಾ ಅಭಿಯಾನ ಕೂಡ ನಡೆದಿದೆ. ಅದರ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಬಗ್ಗೆ ಹಾಗೂ ಅದನ್ನು ಯಾಕೆ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದರ ಒಂದು ಆಶಯಗಳನ್ನು ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಹೇಳುತ್ತಾ ತಮ್ಮ ಒಂದು ಹಿತನುಡಿಗಳನ್ನು ಆಡಬೇಕು ಅಂತ ಅವರಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋರಿಕೊಳ್ತಾರೆ. ಅಗಜಾನನ ಪದ್ಮಾರ್ಕಂ ಗಜಾನನಂ ಅಹರ್ನಿಶಂ ಅನೇಕದಂ ತಂ ಭಕ್ತಾನಾಂ ಏಕದಂತಂ ಉಪಾಸ್ಮಹೆ. ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಮಹಾಗಣಪತಿಯನ್ನು ವಂದಿಸಿ ನಾಗದೇವತೆಯ ಅಡಿದಾವರೆಗಳಲ್ಲಿ ಚೌಡೇಶ್ವರಿಯ ಪಾದಾರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ನಮ್ಮ ಯಜಮಾನರ ಅಂಗಡಿಯ ಉದ್ಘಾಟನೆ ತನ್ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಕೈಗೊಂಡಿರುವಂತಹ ಪೂಜಾ ಕೈಕರ್ಯಗಳು ಹಾಗೂ ಪಾರಾಯಣಗಳು ಈ ಒಂದು ಸುಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಯೋಜಕಸ್ತತ್ರ ದುರ್ಲಭ ಅಯೋಗ್ಯ ಪುರುಷೋ ನಾಸ್ತಿ ಯೋಜಕಃ ತತ್ರ ದುರ್ಲಭ. ನೋಡಿ, ಯಮುನಾ ಅಕ್ಕೋರು, ನಾವು ಟೀಚರ್ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಅಕ್ಕೋರು ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಒಂದು ದಿವಸದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇದೇ ತೆರನಾಗಿ ಅವರು ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಜೋಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ಅಯೋಗ್ಯ ಪುರುಷೋ ನಾಸ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ಪುರುಷನೂ ಸಹ ಯಾವ ಜೀವಿಯೂ ಸಹ ಅಯೋಗ್ಯನಲ್ಲವೇ ಅಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಜೀವಿ ಹುಟ್ಟಿದಾನೆ ಅಂತಾದ್ರೆ ಅವನು ಯೋಗ್ಯನಾಗಿಯೇ ಹುಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಯೋಗ್ಯನಾಗಿರುವಂತಹ ಪುರುಷನಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಒಗ್ಗೂಡಿಸುವವರು ಒಬ್ಬರು ಬೇಕು. ಅಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಯಮುನಾಬಾಯಿಯವರು. ಅವರು ಇರುವಂತಹ ಶಾಲೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹಿತ್ತಳ್ಳಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹಿತವಾಗುವಂತಹ ಶಾಲೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಆ ಶಾಲೆ ಹೇಳುವಂತಹದ್ದು ಹಿತ್ತಳ್ಳಿ ಶಾಲೆ ಹಿತವಾಗುವ ಶಾಲೆಯಾಗಿ ಹಿತವಾಗುವ ಹಳ್ಳಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆ ಹಿತ್ತಳ್ಳಿಯನ್ನು. ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಮೂಲಕವಾಗಿಯೋ ಅಥವಾ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮದ ಮೂಲಕವಾಗಿಯೋ ಅವರನ್ನು ಜಾಗೃತಗೊಳಿಸುವಂತಹದ್ದು. ಹಿಂದಿನ ಈ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದ ಹಿಂದೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲಿಯೂ ಅವರು ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮವನ್ನ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ದೇವತಾ ಕೈಂಕರ್ಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳುವುದರ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನೂ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಇವತ್ತಿಗೆ ಮುಗಿಯುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ. ಇದು ಅಂಗನವಾಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಆ ಅಂಗನವಾಡಿಯ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತೆ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿರುವಂತಹವರು ಪ್ರೌಢಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಆ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮವನ್ನ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿಯಾಗಬೇಕು ಹೇಳುವಂತಹ ಸದಿಚ್ಛೆ ಅವರದ್ದು. ನಾನು ಮಾತ್ರ ಒಳ್ಳೆಯವನಾಗಬೇಕು ಹೇಳುವಂತಹ ಬುದ್ಧಿ ಸಂಕುಚಿತ ಬುದ್ಧಿಯದು. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಒಳ್ಳೆಯವರಾಗಬೇಕು ಇಂತಹ ಬುದ್ಧಿ ಕೆಲವರಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನ ನಾವು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ನಮಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಆ ಬುದ್ಧಿ ಬರಲಿ ಅಂತ. ಸಂಕುಚಿತ ಬುದ್ಧಿ ಹೋಗಲಿ, ಉದಾರ ಬುದ್ಧಿ, ವಸುಧೈವ ಕುಟುಂಬಕಂ, ಇಡೀ ಜಗತ್ತೇ ನನ್ನ ಮನೆ, ನನ್ನ ಕುಟುಂಬ, ಈ ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಆ ಯಮುನಾ ಬಾಯಿಯವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವುದುಂಟೋ ಆ ಬುದ್ಧಿ ನಮಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಬರಲಿ ಹೇಳುವಂತಹ ದೃಷ್ಟಿ ನಮ್ಮದು. ನೋಡಿ, ಅವರು ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮವನ್ನು ಅವರು ಹೇಳುವಂತಹದ್ದಲ್ಲ, ಅವರ ಮುಂದಿನ ಪರಂಪರೆಯೂ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತಾದ್ರೆ ವಿಚಾರ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ವಿಷಯ ಇದು. ಕೇವಲ ಅವರು ಹೇಳುವುದಲ್ಲ, ಅವರ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅವರ ಮಗನೂ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವರ ಸೊಸೆಯೂ ಹೇಳ್ತಾಳೆ. ನೋಡಿ, ಒಂದು ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಆ ಒಂದು ಯಾವುದೋ ಒಂದು ದೇವತಾ ವಿನಿಯೋಗವನ್ನು ಮಾಡಬಹುದು, ಅವನ ಮಗ, ಅವನ ಮೊಮ್ಮಗ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಂಪರಾಗತವಾಗಿ ಮುಂದುವರೆದು ಹೋಗ್ತದೆ ಅಂತಾದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ, ಮೂಲ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸದಿಚ್ಛೆ ಇರಬೇಕು. ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಹುಟ್ಟಿಗೆ ಬರ್ತದೆ. ಹುಟ್ಟಿಗೆ ಬರುವುದು ಹೇಗೆ? ಪಾತ್ರದಲ್ಲಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಇಚ್ಛೆಯನ್ನ ಉದಾತ್ತವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು. ನಾನು ಚಂದ್ರನಾಗಬೇಕು ಅಂತಾದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ಮಿಣುಕು ಹುಳನಾದರೂ ಆಗಬಹುದು. ಅವರು ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಆ ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರ ನಾಮದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ವೇಳೆ ಆಗಿದೆ. ಈಗ ಬಿಸಿ ಊಟಕ್ಕೆ ಬಿಡುವಂತಹ ಕಾಲ. ಊಟ ಆಗ 1 ತಾಸು ಆಗ್ತಿತ್ತು. ಮಾಸ್ತರ್ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ಬಿಸಿ ಊಟಕ್ಕೆ ಗಂಟೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಸಹ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬುಭುಕ್ಷಿತನ್ನ ಪ್ರತಿಭಾತಿ ಕಿಂಚಿತು, ಯಾವುದೂ ರುಚಿಸುವುದಿಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ? ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿದವನಿಗೆ. ಆದರೂ ಸಹ ಈ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿದಾಗಲೇ ಕೆಲವೊಂದನ್ನು ಹೇಳಿದರೆ ಸರಿಯಾಗಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಉಪವಾಸ ಮಾಡುವುದು. ನಾವು ಉಪವಾಸ ಮಾಡಿದೆವು ಅಂತಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ದೇಹದ ಎಲ್ಲ ಕಾಮನೆಗಳು ನಿಷ್ಕ್ರಿಯವಾಗ್ತದೆ, ಮನಸ್ಸು ಒಂದೇ ಜಾಗೃತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿತೋ ಒಂದು ಕವಳ ಬೇಕು ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿದವನಿಗೆ ಮತ್ತೆ ಕವಳ ಯಾಕೆ? ಅದು ಜಿಹ್ವಾ ಚಾಪಲ್ಯ. ತಿನ್ನುವುದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೋ, ಇಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ತಿಂತೇವೆ. ಪ್ರಯೋಜನ ಏನು? ಮತ್ತೆ ಹಸುವಾಗ್ತದೆ. ಹಡಗು ತುಂಬುವವನು ಬಂದ, ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವವನು ಬರಲೇ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಹಸಿವಾಯಿತು, ಮತ್ತೆ ಹೋದ, ಮತ್ತೆ ಹಸಿವಾಯಿತು, ಮತ್ತೆ ಹೋದ. ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ.
ಹಾಗಾದ್ರೆ ಊಟ ಮಾಡುವುದೇ ಬೇಡವಾ? ಊಟ ಮಾಡಬೇಕು, ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು. ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಅಂತಂದ್ರೆ ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯರು ಯುಧಿಷ್ಠಿರನಿಗೆ ಹೇಳಿರುವಂತಹ ಮಂತ್ರ ಅದು. ಅದು ಎಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ? ಮರಣಶಯ್ಯೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯರು ಉತ್ತರಾಯಣವನ್ನು ಪ್ರತೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನ ಭೀಷ್ಮ ಆ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡರೆ ಅವರ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅವರು ಒಬ್ಬ ಅಷ್ಟವಸುಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದರು. ಅಷ್ಟವಸುಗಳಾಗಿರುವಂತಹ ಅವರು ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯರ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮ ಹೇಗಾಯಿತು, ಇವರಿಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಮರಣಶಯ್ಯೆ ಯಾಕೆ ಬಂತು, ಶಯ್ಯೆಯಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಮಲಗಿದ್ರು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಅವರು ಅಷ್ಟವಸುಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ರು. ಇದು ಕಥೆ. ಇದು ಅಷ್ಟವಸುಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗಿರುವಂತಹ ಅವರು ನಮ್ಮ ಹಾಗೆ ವಿಹಾರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಹೋದರು. ವನವಿಹಾರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಪತ್ನಿಯೊಂದಿಗೆ ಹೊರಟಂತಹ ಆ ಅಷ್ಟವಸುಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗಿರುವಂತಹ ಇವರು ಹೋದಾಗ ಒಂದು ಪಾತರಗಿತ್ತಿ ಕಂಡಿತು. ಆ ಪಾತರಗಿತ್ತಿಗೆ ಮುಳ್ಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಚುಚ್ಚಿದರಂತೆ. ಚುಚ್ಚಿದಾಗ ಅದು ವಿಲವಿಲ ಒದ್ದಾಡಿತು, ಸಂಕಟವನ್ನು ಹೊಂದಿತು. ಮತ್ತೆ 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 ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಬುದ್ಧಿ ಇದು. ಯಾರಾದರೂ ನೋವನ್ನು ಉಣ್ಣುತ್ತಾರೆ ಅಂತಾದರೆ ನಮಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಆನಂದ ಸಿಗ್ತದೆ. ಒಮ್ಮೆ 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 ಚುಚ್ಚಬೇಕು ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಬಹಳ ಅದಕ್ಕೆ ಕುಕ್ಕರ್ನಲ್ಲೇ ಊಟ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕುಕ್ಕುತ್ತದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕುಕ್ಕರ್ನಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮನ್ನು ಕುಕ್ಕುವವರೇ. ತಿಂದ ಅನ್ನವೇ ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ್ತೆ 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 ಕುಕ್ಕುವುದೇ. ಕುಕ್ಕರ್ನಲ್ಲಿ ಅನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವು, ಅದನ್ನೇ ಊಟ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದೇ ಬುದ್ಧಿ ಬರ್ತದೆ, ಕುಕ್ಕುವುದು ಎಲ್ಲರನ್ನು. ಅವನು ಹಾಗೆ ಕುಕ್ಕಿದ, ಮುಳ್ಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಚುಚ್ಚಿದ ಪರಿಣಾಮ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಆ ಜೀವಿ ಹೇಳಿತಂತೆ, ನೀನು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದು ಮುಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯರು ಮರಣಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದಾರೆ. ಶಿಖಂಡಿಯನ್ನ ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರು ಅರ್ಜುನ ಬಾಣಪ್ರಹಾರವನ್ನ ಮಾಡಿದ. ಅದೆಲ್ಲ ಕಥೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಆ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉತ್ತರಾಯಣವನ್ನು ಪ್ರತೀಕ್ಷೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವಂತಹ ಆ ಭೀಷ್ಮಾಚಾರ್ಯರು, ದಕ್ಷಿಣಾಯನ ಆಗಿತ್ತು, 10ನೇ ದಿವಸ ಅವರು ಮರಣಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದಾರೆ, ಉತ್ತರಾಯಣವನ್ನು ಪ್ರತೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಬಾಯಿಂದ ಬಂದಿರುವಂತಹ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ. ಹಾಗಾದರೆ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮಹತ್ವ ಉಂಟು? ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ. ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಊಟಕ್ಕೆ ಹೋಗುವ. ವಿಶ್ವಂ ವಷಟ್ಕಾರ ಇತ್ಯಾದಿ ಶಬ್ದಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಪ್ರತಿ ಬಾರಿಯೂ ಆ ಸಹಸ್ರನಾಮವನ್ನು ಹೇಳುವಾಗ ಹೇಳ್ತೀವಿ. ವಿಶ್ವಂ ಅಂದರೆ ಜಗತ್ತು ಹೇಳುವಂತಹ. ವಿಶ್ವಂ ಈಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಜಗತ್ತು, ಲೋಕ ಹೇಳುವಂತಹ ಅರ್ಥ. ಆದರೆ ಇಷ್ಟೇ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ. ವಿಶ್ವಂ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಅಣುರೇಣು ತೃಣಕಾಷ್ಠಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪರಬ್ರಹ್ಮ, ಅದೇ ವಸ್ತು. ನಮಗೆ ಯಾವುದು ಅಂತರಂಗದಲ್ಲಿದೆಯೋ, ಯಾವುದು ಬಹಿರಂಗದಲ್ಲಿದೆಯೋ, ಅಂತರ್ಬಹಿಶ್ಚ ತತ್ಸರ್ವಂ ವ್ಯಾಪ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ಥಿತ. ಯಾವುದನ್ನೇ ನೋಡಿ ನೀವು, ಅದರಲ್ಲಿ ದೇವರು ಇದೆ. ಅದನ್ನು ನೋಡುವಂತಹ ಕಣ್ಣು ನಮಗೆ ಬೇಕು. ನಮಗೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ ಅಂತಾದಾಗ ದೇವರು ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಯೂ ಇಲ್ಲ ಹೇಳುವಂತಹದ್ದಿಲ್ಲ. ಹೇಳಿದನಲ್ವೋ, ಯಾವ ಒಂದು ಜೀವಿಯಲ್ಲಿಯೂ ಸಜೀವವಾದ ನಿರ್ಜೀವವಾದ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಯೂ ಸರ್ವಂ ಖಲ್ವಿದಂ ಬ್ರಹ್ಮ, ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಯೂ ದೇವರಿದ್ದಾನೆ ಅಂತಾದರೆ ಅದನ್ನು ನೋಡುವ ಕಣ್ಣು ನಮಗೆ ಬೇಕು. ನಮಗೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ ಅಂತಾದಾಗ ಅದು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಯಾವುದರಲ್ಲಿಯೋ ದೇವರ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇದ್ದಾನೆ ಹೇಳುವಂತಹ ಭಾವನೆ ತಪ್ಪು. ಅದು ನಮಗೆ ಹೇಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಮನಸ್ಸು ಮೇಲ್ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಬರ್ತದೆ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಆ ಕಷ್ಟವನ್ನ, ನೋವನ್ನ ಉಂಡಿರುವಂತಹ, ಕಷ್ಟವನ್ನ ಅನುಭವಿಸಿರುವಂತಹ ನಾವು ಮಾಗಿದ ಹಣ್ಣು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಬೀಳುತ್ತದೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಭವಬಂಧವನ್ನ ಹರಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಆಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ
ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಯೂ ದೇವರಿದ್ದಾನೆ. ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಜೀವನದ ಪಾಠವನ್ನು ಹೇಳುವಂತಹ ಅವಶ್ಯಕತೆಯೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವು ನಮಗಿಂತ ಹಿರಿಯರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೆ ಜೀವನದ ಪಾಠ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಉಂಟು, ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೋವು ಬರ್ತದೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಕಷ್ಟ ಬರ್ತದೆ, ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲವನ್ನು ನೀವು ತಿಳಿದಿದ್ದೀರಿ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿಯೂ ದೇವರಿದ್ದಾನೆ, ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತಹ ಪ್ರಸಾದ ಅಂತ ಅದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಸುಖದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸುಖ ದುಃಖೇ ಸಮೇ ಕೃತ್ವ ಲಾಭಾಲಾಭವು ಜಯಾಜಯು. ಇದನ್ನು ಒಂದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನ ಮತ್ತೆ 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 ಓದಬೇಕು ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಸುಖ ಕಾಣ್ತದೆ, ಅದರ ಹಿಂದೆ ಮತ್ತೆ ದುಃಖ ಇರ್ತದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆರೆದುಕೊಂಡಾಗ ಸುಖ ಆಗ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ಅದರಿಂದ ಸುಳಿ ಬರ್ತದೆ. ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಂತೇವೆ, ಸುಖ ಆಗ್ತದೆ, ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೇ ಮತ್ತೆ ಹಸಿವಾಗ್ತದೆ, ದುಃಖವೂ ಆಗ್ತದೆ. ಸುಖ ಮತ್ತು ದುಃಖ ಪರಿವರ್ತಂತೆ, ಸುಖಾನಿ ಚ ದುಃಖಾನಿ ಚ. ಮತ್ತೆ 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 ಬರುವಂತಹ ಈ ಒಂದು ಸಂಸಾರದ ಸುಖ ಹಾಗೂ ದುಃಖ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿಯೂ ದೇವರಿದ್ದಾನೆ. ಅದನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಸುಖಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಹಿಗ್ಗಿ ದುಃಖಕ್ಕೆ ಕುಗ್ಗಿದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ, ನಾಶವಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಅದೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕು. ಊಟ ಆದ ಮೇಲೆ ಇದನ್ನು ಹೇಳಿದರೆ ಯಾರಿಗೂ ರುಚಿಯುವುದಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ತಿಳಿಯುವುದೇ ಇಲ್ಲ. ಕವಳ ಬೇಕು ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಬಿಟ್ರೆ ಆಡುವ ಮಾತು ಬೇಕು ಅಂತ ಕಾಣಿಸುವುದೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯ. ಹಾಗಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನೂ ಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸೇರಿಸಿರುವಂತಹದ್ದಲ್ಲ, ಸಂಯೋಜಿಸಿರುವಂತಹದ್ದು, ಚೆನ್ನಾಗಿ ಸೇರಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಯೋಜನೆ ಬೇರೆ, ಸಂಯೋಜನೆ ಬೇರೆ. ಅವರು ಸಂಯೋಜಕರು. ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಸಮ್ಯಕ್ ಯೋಜಯತಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆ ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ, ಯೋಗಾಚಾರ್ಯ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಎದುರಿನಲ್ಲಿ ಕಾಣುವಂತಹ ನಾಗದೇವತೆ ಹಾಗೂ ಚೌಡೇಶ್ವರಿ ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ. ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಹರಸಬೇಕು. ಉಂಡಂತಹ ನಾವು ಹರಸಬೇಕು. ಸಂತೃಪ್ತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಇವರನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸಬೇಕು. ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇವರಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸಿಗುವಂತಹ ಮಾನಸಿಕ ನೆಮ್ಮದಿ, ಶಾಂತಿ. ಮತ್ತೆ ಯಾವುದು ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಕಾಲ ಕಾಲಕ್ಕೆ ನಮಗೆ ಯಾವುದು ಬೇಕೋ ಅದನ್ನು ದೇವರು ಕೊಟ್ಟು ಸಾಕು. ಕಾಲ ಕಾಲಕ್ಕೆ ನಮಗೆ ಯಾವುದು ಬೇಕೋ ಅದನ್ನ ಆ ದೇವರು ಈ ಯಜಮಾನ ದಂಪತಿಗಳಿಗೆ ಕರುಣಿಸಲಿ. ಅವರ ಮುಂದಿನ ಸಂತಾನ ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಲಿ. ಆ ಸದಿಚ್ಛೆ ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲರಲ್ಲೂ ಇರಲಿ. ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅವರಿಗೆ ಮಾನಸಿಕವಾಗಿರುವಂತಹ ಇಚ್ಛೆ ಸದಿಚ್ಛೆ ಯಾವುದು ಇದೆಯೋ ಅದೆಲ್ಲವೂ ಲಭಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರಲ್ಲಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಲೋಕಾಹ ಸಮಸ್ತಾಹ ಸುಖಿನೋ ಭವಂತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ನಮಸ್ಕಾರ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಒಮ್ಮೆ ಹೋಗಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ನಂತರ ನಮ್ಮ ಆದರ ಅತಿಥ್ಯವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಭಾರತ ಮಾತರಂ ಮುನಿಗಣೈಃ ಸಂಸ್ತೂಯಮಾನಾ ಮುದಾ ರಾಜಂತೀಂ ಜಗತಿ ತಲೆ ಸುವಿದಿತಾಂ ಕಾರ್ಯೈರನೇಕೈರ್ನವೈಃ ಸಾಮ್ರಾಜ್ಞೀಂ ಜಗತಸ್ತು ಕಲ್ಪಲತಿಕಾಂ ಆಶ್ರಶ್ಚ ವಿದ್ಯೋದಯೈಃ ರಾಷ್ಟ್ರಂ ಧಾರಯತಾಂ ಧ್ರುವಂಚ ವಿಭವಂ ಸಾ ಭಾರತೀ ಶಾಶ್ವತೀ. ವಂದೇ ಭಾರತ ಮಾತರಂ ಭವಹರಾಂ ದೇವಿ ಮನೋಹಾರಿಣೀಂ ಕಲ್ಯಾಣೀಂ ಕಲಿಕಾ
कल्मषेक्षुकषणी काशाक्षदक्षक्षमा राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती वन्दे भारतमातरं भगवती भास्वद्भुजाङ्गाभुजां शर्वाणीं शरदिन्दुकुन्दवदनां कुन्दामुकुन्दप्रियां नानारत्नसमाश्रयां च वरदां रत्नप्रदीप्तोज्ज्वलां राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती वन्दे भारतमातरं दिविशदां दिव्याञ्चरङ्गस्थलीं दिव्याभां दिवि देवसङ्घविनतां दिव्याङ्गरागान्वितां देवैर्दानवमानवैः समुषितां गोभिश्च गोपालकैः राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती वन्दे भारतमातरं च जननीं मूलप्रकृत्याह्वयां सद्रूपां सदसद्विवेकविदितां वेदान्तवेद्यां सदा चिद्रूपां किल योगवेद्यविभवां छन्दस्समूहार्चितां राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती वन्दे भारतमातरं ऋषिभुवम् आशज्ञसञ्जीविनीम् आम्नायै पुरुषाकृतैः समुदितां साङ्गैरनन्तैः शुभैः शास्त्राण्यत्र लसन्ति चारुचरितैः षड्दर्शनैः शोभितां राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती वन्दे भारतमातरं शिवतनूं शार्दूलसंवाहिनीं सूर्याचन्द्रमसौ च नेत्रयुगलम् शैलाश्च वक्षस्थलीम् आकाशस्थितमेघराजनिचयो यस्याकपर्दो महान् राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती वन्दे भारतमातरं भयहरां सप्ताब्दिमध्यस्थितां नानातीर्थसमायुतामभयदां गङ्गादिनद्याकुलां बाढं यत्र चरन्ति देवऋषयो ज्ञानेन दीपायिते राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती राष्ट्रं धारयतां ध्रुवं च विभवम् सा भारती शाश्वती भारत